गठ्ठा बघ, दुनिया इथली तिथे झाली ह्याची, आणि ह्याची मिजाज बघ. झोपलाय हा. अरे सुरुंग लागलाय रे. उठ अंशुमन, उठ. अंशु, अंशु उठ. थांब. तुझी हार्ड ड्राईव्ह गेली कचऱ्यात. उठ आता, चल. हाय, काय होय? मला ना बरंच काही हवंय रे. तू देणार आहेस का? कसा देणार? पण तुझ्या विरुद्ध लोक पुरावे गोळा करत असतात ना, तेव्हा तू झोपलेला असतोस. चल, काल शिक्षा मिळाली आहे ना, कामाला लाग, नाही तर डबल शिक्षा मिळेल. उठ उठ. ए, काय फालतूपणा लावलाय? का झाडू घर? काल म्हणालो झाडतो म्हणून, पण मी काय घर झाडणार नाहीये. काय झालं? तुम्ही आरती घेतलीत? नाही म्हणजे सहसा मी मी अशी आरती पुढे केल्यावर घेत नाही, म्हणून मला जरा आश्चर्य वाटलं. हा हा, काही बदल झालेत हे नक्की. म्हणजे काय बदललंय? नाही, तुमच्यात माझ्यात मतभेद आहेत हे मला मान्य आहे, मलाही. पण तरी सुद्धा तुमची ही अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती आहे ती आवडली मला. कायम अशाच राहा. नाही, मला भीती नाही वाटत आहे, पण त्या दिवशी रस्त्यावरच्या लोकांना नक्की भीती वाटली होती. टोमणा मारलात ना. चला, आता कसं दिवस नॉर्मल सुरू झाल्यासारखं वाटतंय. येते. ऑफिसमध्ये मी एक नवीन इनिशिएटिव्ह सुरू करतोय. ओके. त्यासाठी तुम्हाला ऑफर द्यायची आहे. आधी नीट ऐकून घ्या पूर्ण. म्हणजे आपल्यातलं नातं म्हणजे काहीच नाहीये, म्हणजे जे काही आहे, पण तरी सुद्धा ऑफिसच्या स्टाफच्या साठी तुम्ही त्यांच्या बॉसची बायको आहात, आणि त्या श्वेता प्रकरणामुळे सगळेजण तुमचे फॅन झाले, विशेषतः लेडीज स्टाफ. पण हे करायलाच हवं ना. हो, नाही, तुमचं काम महत्वाचंच आहे. नाही, तुम्ही आज माझं अगदी कौतुक करताय, कॉम्प्लिमेंट वगैरे देताय मला, तर मला जरा विचित्र वाटतंय. हे कॉम्प्लिमेंट आहे, मी तुम्हाला ऑफर देतोय. श्वेताच्या प्रकरणामध्ये तुम्ही जो फर्म स्टँड घेतलात, त्यामुळे तुम्ही सगळ्यांचा विश्वास संपादन केला, आणि म्हणूनच मी ऑफिसमध्ये तुमच्यासाठी ऑफिशियली एक पद निर्माण केलंय. माझ्यासाठी? म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये? हं. पद कुठलं? तुम्हाला माहितीच आहे, TNA, तक्रार निवारण अधिकारी. TNA. विचार करायला सुद्धा मला सुचत नाहीये. आपलंच नाणं खोटं निघालं. आनंद, काय विचार करणार? बरं, ते सगळं सोड. तू सांगितल्याप्रमाणे मी श्वेताला फोन केला होता, ती निघाली, आणि हा, तिच्या स्वागताची उत्तम तयारी झालेली आहे. गुड, थँक्यू. मला कशासाठी थँक्यू? मी काय खूप मोठं किंवा वेगळं काम केलंय का? तसं नाही रे आनंद, तुझ्याशी मी मनातलं सगळं बोलू शकतो. तुझ्याशी बोलताना मला भीती वाटत नाही, शंका येत नाही, त्यासाठी थँक्यू. समर प्लीज. बघ ना आनंद, आपल्या आयुष्यातली किती मोठी गोष्ट आहे विश्वास. आपण पूर्णपणे विश्वास ठेवतो रे एखाद्या माणसावर. आता अंशुमन बरोबरच्या सगळ्या गोष्टी आठवताना मला असं वाटतं की इतकी वर्ष तो जे माझ्याशी वागत होता ते सगळं खरं होतं का ते सगळं खोटं होतं? समर, बरोबर आहे, हा धक्का खूप मोठा आहे. डोंट बी टू हार्श ऑन युअरसेल्फ. कुठलाही विचार चुकीचा किंवा वाईट नाहीये, तो विचार येऊ दे, त्याला थांबवू नकोस. पण या सगळ्यात
चांगली गोष्ट काय माहितीये, तू जे वागलास ना ते अगदी करेक्ट, योग्य वागलास, योग्य माणसांच्या बाजूने उभा राहिलास. अरे थँक्यू तर आम्ही म्हणायला पाहिजे तुला, मी तू श्वेताला परत कामावर बोलून घेतलंस म्हणून थँक्यू. खरं तर स्वानंदी मॅडममुळे मला माझी चूक सुधारता आली, त्यामुळे क्रेडिट त्यांचं आहे. पण आनंद, यापुढे आपल्या ऑफिसमधल्या कुठल्याही महिला स्टाफ बरोबर अशा प्रकारची गोष्ट घडणार नाही याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. नाही होणार, डोंट वरी. काय आता सगळे अलर्ट झालेत आणि सगळ्यात महत्वाचं, या सगळ्यामध्ये तू स्वतः इन्व्हॉल्व झालायस. आपल्या सगळ्या स्टाफला ही सगळी बातमी कळली आहे आणि हे सगळं कळल्यावर मला नाही वाटत कुणी अशी काही हिंमत करेल काय करायची. नाही, तेवढं पुरेसं नाहीये. मग असं डोक्यात आहे की आपल्या ऑफिसमध्ये आपण एक तक्रार निवारण कक्ष सुरू करूया. महिलांना जर या प्रकारचं कोणाशी बोलायचं असेल त्याच्यासाठी. आणि त्या कक्षाच्या तक्रार निवारण अधिकारी असतील स्वानंदी मॅडम, TNA. ग्रेट, मस्त आयडिया ही. आणि तिथपर्यंतच मला थांबायचं नाहीये. आपल्या ऑफिसमधल्या सगळ्या महिला स्टाफसाठी मला सेल्फ डिफेन्स वर्कशॉप सुद्धा घ्यायचं आहे. मी बोलणं देखील केलंय कशी आज. वा, तू एक काम कर, तू निकिताला बोलून घे, सगळ्या ऑफिसच्या स्टाफला एकत्र कर. श्वेताच्या रिजॉईनिंगचा कार्यक्रम झाला की आपण लगेच कामाला लागूया. वा, मला तर खूप आवडला हा इनिशिएटिव्ह. आणि तू स्वानंदी वहिनीला यात इन्व्हॉल्व केलंस हे सगळ्यात चांगलं केलंस. खरं सांगू, स्वानंदी वहिनीनं आय एम वुमेन आहे रे, कशालाच घाबरत नाही रे ती. बरं, कधी येणार आहेत ऑफिसमध्ये आपल्या TNA? विचारलं पाहिजे त्यांनाच. बेस्ट. मग तू तुझ्या बायकोला फोन कर, मी माझ्या बायकोला फोन करतो.